इयत्ता 6वी, विषय गणित, धडा 13, नफा तोटा संकल्पना. मुलांनो, तुम्ही रोजच्या व्यवहारात नफा तोटा हे शब्द ऐकले असतीलच. बरं, मग मला सांगा, नफा म्हणजे काय? नफा म्हणजे फायदा. बरोबर. आणि तोटा म्हणजे काय? तोटा म्हणजे नुकसान. अगदी बरोबर. आपल्याला हे माहीतच आहे की पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात आणि त्यांना मिळालेल्या पैशातून ते त्यांना हव्या असलेल्या वस्तू विकत घेतात. ग्राहकांना ज्या वस्तू हव्या असतात त्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात. हे दुकानदार घाऊक व्यापाऱ्यांकडून त्या वस्तू मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने खरेदी करतात आणि ग्राहकांना छापील किमतीच्या दराने त्या वस्तू विकतात. त्यांनी घाऊक व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या वस्तूंच्या खरेदीची किंमत त्या वस्तूवर असणाऱ्या छापील किमतीपेक्षा कमी असते. शिवाय या वस्तू सुट्या करून विकल्याने त्यांची किंमत दुकानदारास जास्त मिळते. पण कधीकधी असंही होतं की त्याने विकत घेतलेल्या सर्वच वस्तू न विकल्याने शिल्लक राहतात. त्यामुळे त्याने जेवढे पैसे त्या वस्तूंसाठी खर्च केले असतात तेही त्याला पूर्णपणे त्याच्या विक्रीतून मिळत नाहीत. अशा वेळी त्याचं नुकसान होतं. तर अशा प्रकारे जर विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो आणि त्याला नफा असं म्हणतात. आणि जर विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी असेल तर. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ व काळाचे वेगवेगळे प्रकार आणि या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न अभ्यासणार आहोत. सर्वात अगोदर काळ म्हणजे काय आणि काळाचे प्रकार कोणकोणते आहेत याविषयीची माहिती पाहूया. वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता आपण काळाचे प्रकार, त्याचे उपप्रकार समजून घेऊया. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. प्रत्येक काळाचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात. या ठिकाणी आपण काळाचे प्रकार पाहूया. काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. वर्तमान काळाचे परत 4 प्रकार पडतात: साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. भूतकाळाचे परत साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ असे 4 प्रकार पडतात. भविष्यकाळाचे साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ अशा पद्धतीने प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. काळाचे 3 प्रकार, या 3 प्रकाराच्या व्याख्या आपण पाहूया. प्रथम पाहूया वर्तमान काळ.